सोयाबीनची पेरणी करायची आहे. 10 मिनिटात पेरणी होणार आहे. आता 10 मिनिटापूर्वी बिजोरीज आणि RPS याची सीड ट्रीटमेंट करायची आहे. पहिले बिजोरीज लावायचं आहे. 25 किलो बियाण्याला 1-250 ग्रॅम बिजोरीज आणि 250 ml RPS 76 हे वापरायचं आहे. याचे जबरदस्त रिझल्ट मागच्या वर्षी पण घेतलेले आहेत. हा व्हिडिओ बळीराजा निसर्ग फार्म यामधील असून बिजोरीज हे हलके हलके सोयाबीनला चोळायचे आहे. जास्त चोळल्याने सोयाबीनचे टरफल निघू शकतात. नमस्कार, हे बिजोरीज आहे. याला लावायसाठी धन्वंतरी कंपनी. याला पूर्ण बॉटलला पहिले आपल्याला शेक करायचं सांगितलेलं आहे. पूर्ण अशी शेक करायची आहे. नंतर हे खोळायची आहे. खोळल्यानंतर पहिले आपल्याला आता बिजोरीजची बीज प्रक्रिया करायची आहे. नंतर RPS लावायचं आहे. ही बॉटल सेम अशी शेक करून घ्यायची आहे. नाहीतर याच्यामध्ये पाणी राहते, खालचं खाली घट्ट राहते आणि वर पाणी राहते. त्याच्यानंतर हँडग्लोव्ज दिलेले आहेत. हँडग्लोव्ज आपण घालून घ्यायचे आहेत. बीज प्रक्रिया ताबडतोब करून पेरणी केली तर त्याचा रिझल्ट खूप जबरदस्त येत असतो. बळीराजा निसर्ग फार्म या शेतात आपण हे दुसरं वर्ष आहे आपलं बीज प्रक्रिया आपण करत आहे. तर हे पतलं फैलून घ्यायचं आहे. फैलवल्यानंतर हे असं हातावर घेऊन आपण बघू शकतो. हे लाल लाल पाणी आहे, घट्ट आहे शेक केल्यामुळे. पूर्ण जीवाणू बेस आहे. याच्यासोबत आपल्याला रासायनिक किंवा जैविक कोणतं कीटकनाशक वापरता येत नाही. बुरशीनाशकही वापरता येत नाही. त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा दिलेला असतो. बुरशीजन्य रोग येत नाहीत. तुरीला जर लावला तर तुरीचा जे मर रोग आहे तो कंट्रोल होतो. तुरीला पण बीज प्रक्रिया हीच चालते. हे असं थोडं कालवायचं आहे. जास्त जर कालवलं तर याचे टरफलं निघू शकतात. आणि हे तरटावरच घ्यायचं आहे. खालून वर वरून खाली असं मिक्स करायचं आहे. पन्नास किलो बियाणं होतं. हे 50 किलोला 2 बिजोरीज लावले आपण. एक पाव एकामध्ये येते. अर्धा लिटर बिजोरीज लावला. आता हे अर्धा लिटर RPS आहे. तर यालाही आपल्याला पूर्ण शेक करून घ्यायचं आहे. असं शेक केल्यानंतर खोळायचं आहे याला. थोडं कालवायचं आहे. प्रक्रिया केल्यानंतर 10 मिनिटाच्या आत पेरणी झाली तर त्याचे उत्तम रिझल्ट मिळतात. पहिल्या दिवशी बीज प्रक्रिया करून ठेवता येत नाही, कारण ते जीवाणू आहेत. जीवाणू हातोहातच डेव्हलप होणं सुरू होऊन जातं.
नमस्कार, माझं नाव वैभव डांगरे. बिजोरीची बीज प्रक्रिया केली आपण. आता सध्या पाहू शकता आपण याला RPS आणि बिजोरी लावलेला आहे. 50 किलो बियाणं आहे. 50 किलो बियाण्याला आपण बिजोरीच आणि RPSची बीज प्रक्रिया केली. त्याच्यामुळे बुरशीजन्य रोग येत नाहीत आणि पिकाची जे मुळाची जे साईज होते ते लवकर वाढते. मुळांना पोषक तत्व मिळतात. पूर्ण जैविक आहे. धन्वंतरीची बीज प्रक्रिया सर्वांनी केली पाहिजे. याचे खूप फायदे होतात. तुरीमध्ये मर रोग जो आहे तो येत नाही.